टीम भांडूप स्ट्रायकर्स साठी. गोलंदाजाचं नाव मला वाटतं कृष्णा आहे. गोलंदाजी मार्कवर पहिला षटक हाता येईल तो म्हणजे कृष्णा. पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचा असेल. त्याचप्रमाणे फिल्डिंग सुद्धा आपण पाहतोय. एका दिशेने लॉंग ऑफ आहे तर दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेने. म्हणजे समोरचा जो व्ही मधला जो झोन आहे तो नक्कीच पॅक करून खेळतायत पहिल्या षटकासाठी. यशांच्या मागे आपण पाहतोय रवी लिंगाला. त्याचप्रमाणे किसन देवेंद्र हा सुद्धा आपल्याला खेळताना दिसेल. एक चांगलं बॅलन्स युनिट दोन्ही संघांमध्ये. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे कृष्णा. पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे राहुल. लेट्स प्ले. पहिला चेंडू राहुल यांनी भिरकावून लावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर पळतो बॉलच्या खाली. व्हाट अ कॅच. नक्कीच आपण पाहतोय. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. काय घडलंय या चेंडूवर अंपायर नक्की या ठिकाणी डिस्कस करतील. यस काय घडलंय या चेंडूवर. नाहीये. चलो ठीक आहे. अंपायर्स हॅव डिस्कस अँड द डिसिजन हॅज कम. इट इज अ नॉट आउट. येस येस अगदीच आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतो. षटकार वाचवण्याकरिता त्यांनी नक्कीच बॉल फेकला आत आणि त्याच्यामध्ये झेल सुद्धा त्यांनी निसटलाय. नक्कीच चांगले ग्राउंड कव्हर केलं होतं नागाने पण शेवटच्या मोमेंटवर त्याला नक्कीच बॉल आपल्या हातून फेकावा लागला. कारण नक्कीच कुठेतरी मिसबॅलन्स होत असताना तो जात होता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळाले असता 6 धावा. पण तसं काही न घडताना एक धाव या ठिकाणी कंप्लीट करतोय. 2 धावा मला वाटतं सॉरी 2 धावा या ठिकाणी पहिल्या चेंडूवर कंप्लीट होतात. येस चला क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं लाईन त्याला काहीच तिकडे मिस कम्युनिकेशन त्याच्यामध्ये झालं असेल आणि त्याचमुळे 2 धावा मिळाल्या आहेत. आणि पुन्हा एकदा जीवनदान भेटतं ते म्हणजे राहुल याला. कारण नागांनी सुंदर असा ग्राउंड कव्हर करत असताना चांगला झेल या ठिकाणी घेतला तर होता पण काहीच्या लास्ट मोमेंटवर बॉल त्यांनी आपल्या हातून निष्ठावलाय आणि आपण पाहतोय 2 धावा मिळत आहेत. त्या म्हणजे टीम भांडूप स्ट्रायकर्सला. धावांचा श्री गणेश आता या ठिकाणी झालेला आहे. पण मी म्हणेन नशीब नशीब आणि नशीब यावेळेला साथ देते भांडूप स्ट्रायकर्सना. हो यावेळेला गतीमध्ये हलकसं परिवर्तन. पण परिवर्तन करत असताना बॉल हलकासा जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत ही येते एक अतिरिक्त धाव वाईटची. पुन्हा एकदा आपण पाहतोय कृष्णा याला. हो यावेळेला काहीसा पेस वाढवला होता कवरच्या दिशेने. आपण पाहतो बिशारत याला काहीसा मिसफिल्डिंग. पुन्हा एकदा ओव्हर थ्रोची एक धाव नागाने केलाय. थ्रो बॅटिंग एंडला पाहूया काय घडतंय. लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन अँड अंपायर सेज इट्स नॉट आउट. अजून 2 धावा मला वाटतं ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये आणि एकंदरीत धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा. आपण पाहतोय कृष्णा हा नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय पण काही क्षेत्ररक्षकांमुळे अतिरिक्त धावा या ठिकाणी गोळा केल्या जात आहेत ते म्हणजे टीम भांडूप स्ट्रायकर्स यांच्यातर्फे. नक्कीच आपल्याकडे जे पंच देखील आहेत ते स्वतःही सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत. त्यातले काही म्हणजे लेजंड सुद्धा आहेत तर त्यांच्याशी हुज्जत तुम्ही करू शकत नाही. या गोष्टींवर पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण खूप एक्सपिरियन्स्ड आणि त्याचप्रमाणे वेल रिसर्च करून आलेले हे आमचे अंपायर्स आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आत यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. अजूनही बॉल मैदानाच्या आत आहे का. लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन. तोपर्यंत तुम्हाला धाव ही पळूनच घ्यायची आहे. येस अजूनही या 2 धावा आणि नक्कीच मला वाटतं कृष्णाचा यावेळेला पाय लागला बॅटला. नक्कीच त्यांनी लगेचच बॅटला या ठिकाणी अभिवादन देखील केलंय. जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. अंपायर एक मिनिट थांबायचंय. नक्कीच आपले प्रेक्षक जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मागे बसायचंय प्लीज. येस थँक्यू. नक्कीच कॉर्पोरेशन आपल्याला सर्वच ठिकाणून भेटतंय. त्याचप्रमाणे आमचे प्रेक्षक सुद्धा नक्कीच कारण प्रेक्षक आहेत तर मॅचला मजा आहे. कारण मॅचला मजा असते तेव्हा कारण प्रेक्षक असतात. आपण पाहतोय प्रेक्षक सुद्धा आज सॅटर्डेच्या या दिवशी शनिवारच्या दिवशी चांगला एक प्रतिसाद प्रेक्षकांचा सुद्धा आपण पाहतोय. अजूनही बॅलन्स पहिली ओव्हर आपण पाहतोय. ओहो यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारा आपण पाहिला. बॉल काहीसा टप्पा घेत गर्रकन गिरकी घेऊन जातोय तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातात. अजूनही सुंदर गोलंदाजी आपण म्हणू शकतो कृष्णा याची. राहुलकडे उत्तर नाहीये तर अजूनही पॉवर प्लेच्या षटकात अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. ओ यावेळेला पुन्हा एकदा खोल टाकलेला हा चेंडू यावेळेला रनआउट होईल का. बॅटिंग एंडच्या दिशेने थ्रो पण तोपर्यंत मॅक्सवेल इझिली पोहोचतोय तो म्हणजे आपल्या बॅटिंग एंड मध्ये. आणि एकंदरीत धाव संख्या आता झाली आहे ती म्हणजे
8 धावा. मी म्हणेन अजूनही बॅलन्स्ड फर्स्ट ओव्हर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक, पण त्या एक चेंडू मध्ये अजूनही कुठला गडी या ठिकाणी बाद नाही झाला, ही एक चांगली गोष्ट आहे. मॅक्सवेल आपण पाहतोय नक्कीच DTDC साठी सुद्धा चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत एवढ्या वर्षापासून. लेदर बॉल क्रिकेट एक चांगला त्यांच्याकडे एक्सपिरियन्स. शेवटचा चेंडू कृष्णाचा, या वेळेला फक्त आणि फक्त बॉलला टोलावलं मिड ऑफ फिल्डरच्या डोक्याच्या वरतून. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12 धावा. नक्कीच ग्लेननी जसं मी म्हटलं होतं मॅक्सवेल यांनी नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना फक्त समोरच्या दिशेने टोलावून लावला, कारण पॉवर प्लेचं षटक सुद्धा होतं. त्याचा पूर्ण फायदा उचलत असताना एक चौकार नक्कीच यावेळेला वसूल केलाय आणि संघाला पोहोचवून ठेवलं ते म्हणजे 12 धावांवर. दुसरा षटक घेऊन मला वाटतं येस पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय दुसरा षटक घेऊन येतो म्हणजे श्रीलेश आंबरे. येस श्रीलेशला आपण पाहू दुसरं षटक हाताळताना. एक षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. सकाळपासून एकंदरीत आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय आणि लो स्कोरिंग मॅचेस मध्ये नक्कीच चुरस देखील वाढते. पण काय या सामन्यामध्ये मोठे फटके लगावले जातील का? 50 ही धावसंख्या ओलांडली जाईल का? एका षटकाच्या नंतर नक्कीच धावसंख्या झाली 12. श्रीलेश ऑन द बॉलिंग मार्क फॉर राहुल. पहिला चेंडू, नक्की संधी तर होती, संधी कोणाला होती तर फलंदाजाला सुद्धा आणि गोलंदाजाला सुद्धा, पण या वेळेला बॅटल जिंकतो तो म्हणजे गोलंदाज श्रीलेश. राहुल अजूनही मला वाटतं काहीसा बॉल मिडल करू शकत नाहीये. पाहूया काय आता कसं काय घडतंय या उर्वरित या षटकात. पुन्हा एकदा होता फुल टॉस, यावेळेला फक्त दाखवली दिशा. लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय षटकार. कारण नक्कीच या चेंडूवर फक्त त्यांनी केलं फ्लिक आणि फ्लिक करत असताना धावा उचलल्या आहेत ते म्हणजे 6. सुंदर फलंदाजी आता करतोय तो म्हणजे मैदानाच्या आत राहुल. आपल्या संघासाठी 18 वर जाऊन पोहोचले ती म्हणजे धावसंख्या. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा पुल करायचा नक्कीच मनसुबा होता, पण काहीशा बॉल मध्ये जे परिवर्तन होतं त्याच्यामुळे बॉल जातो डेक्लरेशन झोन मध्ये आणि ही मिळते अजून एक धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा. आतापर्यंत तरी एक बॅलन्स सिच्युएशन मध्ये हा सामना आपण पाहतोय, कारण अजूनही जास्त फटके मोठे आलेले नाहीयेत. त्याचप्रमाणे फलंदाजी करणाऱ्या संघाकडे पण अजूनही कुठला गडी गारद झालेला नाहीये, तर अजूनही त्यांच्याकडे मोठे आणि मुक्त संचार करण्याची संधी आहे. कशा प्रकारे मॅक्सवेल आणि त्याचप्रमाणे राहुल आपल्या संघासाठी कामगिरी करतायत. स्कोअर पुन्हा एकदा झालाय तो म्हणजे 19 धावा. श्रीलेश वर्सेस राहुल असा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आत. हो, पुन्हा एकदा यावेळेला काहीचा आखूत पद्धतीचा चेंडू होता, पण नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाज ज्याला आपण म्हणतो ना, बॉल पडल्यानंतर काहीसा बाहेर वळण घेत असताना अजून एक डॉट बॉल. षटकारानंतर नक्कीच एक चांगला कमबॅक आपण पाहतोय श्रीलेशचा. धावसंख्या अजूनही स्थिर ती म्हणजे 19 धावांवर. ओ, यावेळेला काहीसा पुन्हा एकदा मिस टाइम फटका विशारद येतोय चेंडूच्या खाली. कॅच होईल का पूर्ण? अँड येस, एक गडी अजून एक होतोय बाद. लागतोय पहिला फटका टीम भांडूप स्ट्रायकर्स याला. नक्कीच स्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर अजून एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आत येतोय तो म्हणजे इश्तियाक शेख. आता नक्कीच फिल्डिंग मध्ये आपण लगेच चेंजेस पाहू, कारण या आधी दोन्ही फलंदाज हे राईट हँडेड होते आणि आता जो आला इश्तियाक तो म्हणजे एक अग्रेसिव्ह लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. आपण पाहतोय कॅप्टन रवी याला नक्कीच काहीसा बदल करतोय तो क्षेत्ररक्षणामध्ये. आपण पाहू शकता एक डीप मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे कव्हर सुद्धा घेतलेला आहे, कारण इश्तियाक मैदानाच्या चौ बाजूला फटके खेळण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे.
तर कव्हर्सला आपण पाहतोय नागायाला, त्याचप्रमाणे पॉइंटला आपण पाहू रोहित खरात याला. चांगलं विवरण आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचं सुद्धा, कारण नक्कीच एक एक्सपिरियन्स्ड प्लेयर आणि कॅप्टन रवी लिंगाला लीड करतोय मंथन 11 या संघाला. अजूनही धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 19 धावांवर, आणि या षटकातील अजूनही एक धाव शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहे. आपण पाहू शकतो 19 धावांवर धावसंख्या अजूनही स्थिर आहे. इश्तियाकला आपण पाहतोय आत्ताच बॅटिंग एंडला आलेला आहे, तो म्हणजे इश्तियाक फेस करेल श्रीलेश याला. ओहो, यावेळेला नोचाही कॉल आलाय आणि नक्कीच पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडतो तो म्हणजे इश्तियाक. फ्रंट फुट, मला वाटतं फ्रंट फुट ओव्हरस्टेपिंग झालेली या ठिकाणी पंच आम्हाला कळवत आहेत. हा येतो एक नो बॉल, आणि आता मॅक्सवेल कडे संधी असेल मुक्त संचार, मुक्त फटका खेळण्याचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावांवर. अजूनही एक चेंडू या षटकातील. येस, फ्री हिट असेल पंच आम्हाला कळवतात. मॅक्सवेल कडे आता नक्कीच एक संधी असेल एक मोठा फटका खेळण्याची. पाहूया काय घडतं या फ्री हिटच्या चेंडूवर. नक्कीच मोठा फटका आला तर भांडूप स्ट्रायकर्सच्या पॅव्हिलियन मध्ये नक्कीच एक आवाज होईल, पण नक्कीच नाही. यावेळेला काहीसा लेंथ थोडीशी मागे पुल करत असताना जास्त काही रूम नाही दिली यावेळेला श्रीलेशनी, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. येस, आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग एंडला, तो म्हणजे अभिषेक. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या धावसंख्येवर येऊन पोहोचलाय तो म्हणजे संघ भांडूप स्ट्रायकर्स. अजूनही खूप काही या सामन्यामध्ये शिल्लक आहे, पण त्याचप्रमाणेची कामगिरी देखील तुम्हाला करावी लागेल, कारण एक मोठी प्रतियोगिता आहे, एक मोठा सामना आहे. नक्कीच नगरसेविका चषक म्हटलं की चारकोपची एक अग्रगण्य प्रतियोगिता आपण पाहतोय. आज आणि उद्या मुंबईतील 16 दिग्गज संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहू शकाल आपण. यावेळेला अभिषेक वर्सेस मॅक्सवेल. यावेळेला पुन्हा एकदा कवचच्या दिशेने खेळलेला हा फटका विशार देईल बॉलवर, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी होईल पूर्ण. आणि आता बॅटिंग एंडला आपण पाहू इश्तियाक याला. नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकवर आल्यानंतर फिल्डिंग पोझिशन सुद्धा बदलतात, त्याचाच काही प्रत्यक्षिक आपण पाहतोय मैदानाच्या आत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23 धावा. यानंतरचे 2 टीम्स यांना देखील रेडी राहायचं इनिंग्स ब्रेक मध्ये. कंधारी किंग्स त्यासोबत शिफा स्ट्रायकर्स मलाड. तुमच्या या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा वळूया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात 23 पर्यंत पोहोचू शकला आतापर्यंत संघ म्हणजे भांडूप स्ट्रायकर्स. अभिषेकला आपण पाहतोय तिसऱ्या षटकात. ओहो, या वेळेला वॉटर डिलिव्हरी ऑफ कटर करायचा नक्कीच प्रयत्न केलेला, पण बऱ्याच ऑफ स्टंपच्या बाहेर. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. त्याचप्रमाणे ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. येस प्लीज, रवीला सुद्धा इकडे विनंती असेल, प्लीज रिस्पेक्ट अंपायर डिसिजन. सर रिव्ह्यू नाहीये. येस रविभाई, त्याचप्रमाणे किशन यांना सुद्धा विनंती असेल, आपण खूप एक्सपिरियन्स आहात, काहीसा थोडं 19-20 काही डिसिजन असेल तर प्लीज रिक्वेस्ट असेल तुम्हाला की अंपायर सोबत प्लीज आर्ग्युमेंट्स करू नका. यावेळेला पंचांनी आम्हाला कळवलं की बॉल बराचसा ऑप्शनच्या बाहेर असल्यामुळे अजून एक अतिरिक्तची धाव या ठिकाणी ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. अभिषेक आतापर्यंत तरी सुंदर गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आत्ताच आलेला तो म्हणजे इश्तियाक. पाहूया कशा प्रमाणे कामगिरी करेल. ओहो, यावेळेला जोरकस मारा आपण पाहिला अभिषेक याचा, आणि याआधी नक्कीच त्यांनी ऑफ कटर हाताळला होता, पण त्यानंतर हा जोरकस मारा आपण पाहिला अभिषेक याचा.
इशियाक अजूनही काहीसा टाइम घेतोय पिचवर, कारण त्याला माहिती आहे की त्याचं असणं संघासाठी किती महत्वाचं आहे. कारण नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समनला या मैदानावर ऍडव्हान्टेज आहे, त्याच ऍडव्हान्टेजला पूर्ण करायचंय. हो हो, वडा बॉल, ग्रेट डिलिव्हरी, पण यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर जात असताना पंच आमच्याकडे वळतायत आणि कळवतायत इट इज अ व्हाईट बॉल. नक्कीच व्हेरिएशन तर करतोय, पण ते व्हेरिएशन करत असताना कंट्रोल नाहीये आणि टप्पा जास्त बाहेर असल्यामुळे पिचिंग, ज्याला आपण म्हणतो पिचिंग जास्त बाहेर असल्यामुळे अतिरिक्त धावा येत आहेत. येस, पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण वळूया. अभिषेक वर्सेस इश्तियाक. ओहो, यावेळेला सुंदर फटका तर खेळलाय, पाहूया काय घडतंय. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन अँड इट्स अ ह्यूज सिक्सर. इश्तियाकचा ब्रँडेड फटका आपण पाहिला मैदानाच्या आत. स्ट्रेट बॅटनी खेळत असताना जमा केले आहेत अजून 6 धावा. इश्तियाकचं मैदानाच्या आत असणं फार गरजेचं आहे, कारण असे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि नक्कीच तंत्रशुद्ध फलंदाजी आपण प्रत्येक वेळेला त्याची पाहिली आहे आणि त्याचप्रमाणे हा फटका खेळत असताना जमा केले आहेत आपल्या संघासाठी म्हणजे 6 धावा. ओ, यावेळेला दिशा दुसरी, पाहूया काय होतंय. चेंडू तर जातोय, आदळतोय पडद्याला, पण जोपर्यंत पंच आपल्याला कळवत नाही तोपर्यंत धावा ह्या तुम्हाला धावूनच घ्यायच्या आहेत आणि अजून 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये आणि एकंदरीत धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 33 धावा. 33 धावा आतापर्यंत भांडूप स्ट्रायकर्स जाऊन टेपलेला आहे, म्हणजे 33 धावांवर मला वाटतं नक्कीच आज सकाळपासून आपण पाहिलेत लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये आपल्याला जास्त एक मोठं टार्गेट बघायला मिळेल का, तर नक्कीच सर्वच जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा मजा येईल हा सामना पाहण्यात. ओ, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन तर होतं, पण यावेळेला नक्कीच इश्तियाकने रिस्पेक्ट दिलाय, कारण ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये की चांगले बॉल्सला चांगला रिस्पेक्ट द्या आणि वाईट जो बॉल असेल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवा. तेच आपण पाहतोय मैदानाच्या आत. ह्या आधीचा बॉल रेंजमध्ये होता इश्तियाकचा, त्यांनी नक्कीच तो खेळून काढला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि भेटलं म्हणजे 6 धावा, पण यावेळेला नक्कीच त्यांनी रिस्पेक्ट देत असताना हा येतो एक डॉट बॉल. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या स्थिर ती म्हणजे 33 धावांवर. ओ, यावेळेला पुन्हा एकदा फक्त सॉफ्ट हँड्सनी खेळून काढला इश्तियाकनी. एक सिंगल या ठिकाणी जाईल ती म्हणजे इश्तियाकच्या खात्यात आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34 धावा. येस, आणि 3 षटकं टाकण्यासाठी तुम्ही 16 मिनिटांचे कालावधी घेतलेला आहात. हे षटक तुम्हाला आता उर्वरित 6 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. त्यानंतर शेवटच्या षटकात तुम्हाला 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या आत घेणं बंधनकारक आहे. सकाळपासून आम्ही या सर्व गोष्टींवर तुमचं लक्ष वेधतोय, त्याबद्दल तुम्हाला देखील या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. एकंदरीत आता 5 मिनिटात तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे. येस, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करण्याची गरज आहे, कारण आम्ही आधीच सांगितलं होतं 4 षटक हाताळण्यासाठी तुम्हाला दिला गेलेला वेळ आहे तो म्हणजे 22 मिनिटांचा आणि आता शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत. चला, घाई करायची आहे. येस, टीम मंथन 11 जरा घाई करायची आहे प्लीज, आपण शेड्यूल पासून बरेच लांबलेलो आहोत. लेट्स स्पीड अप. आणि यानंतरचे 2 संघ कंधारी किंग्ज आणि शिफा स्ट्रायकर्स मलाड, दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला नक्कीच
नक्कीच कृष्णाचं काहीसं या चेंडूवर नियंत्रण सुटलं होतं आणि जिकडे नियंत्रण सुटलं तिकडेच इस्तियाकने त्याचा पूर्ण टोल वसूल केला आणि बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. ग्रेट हिट. धाव संख्या झाली आहे या षटकारानंतर ती म्हणजे 40 धावा. नक्कीच आता यापुढे बघूया काय द्वंद्व घडतंय मैदानाच्या आत. ओ यावेळेला काहीशी लाईन मिस करतोय का. वेट फॉर द अंपायर्स डिसिजन अँड इट्स अ लेग बाय. नक्कीच या काहीसा निराश आहे कारण त्याला माहित होतं की या सुद्धा चेंडूवर तो फटका खेळू शकत होता पण त्याच्या पायांना बॉल ब्रश होऊन मागे निघून गेलाय आणि रवी बॉल उचलेपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 41 धावांवर. पुन्हा एकदा आपण पाहतोय कृष्णा याला पण आता बॅटिंग एंडला असेल तो म्हणजे मॅक्सवेल. ओहो व्हॉट अ डिलिव्हरी. यावेळेला नक्कीच गतीमध्ये पुन्हा एकदा व्हेरिएशन करत असताना ज्याला आपण लोकल लँग्वेज मध्ये म्हणतो ना खेचून टाकलेला बॉल. नक्कीच थोडंसं या ठिकाणी लेंथ आणि लाईन मध्ये चेंज केला त्याचप्रमाणे बीट झाला तो म्हणजे मॅक्सवेल. एका बाजूने इस्तियाक नक्कीच किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा जमा करतोय त्याचप्रमाणे दुसऱ्या एंडनी पण त्याला सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. धाव संख्या अजूनही स्थिर ती म्हणजे 41 धावांवर. हो हो वाडा बॉल. नक्कीच यॉर्कर मध्ये चेंडू रनआउटची संधी या ठिकाणी होती पण त्याआधी दोन्ही बॅट्समन आपल्या आपल्या क्रीज मध्ये सेफ अँड साऊंड. 22च्या रूपात अजून एक धाव या ठिकाणी आणि 42 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे संघ टीम भांडूप स्ट्रायकर्स. येस अजूनही मला वाटतं या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इशियाकला आपण पाहू बॅटिंग एंडला. कृष्णाचे 2 चेंडू या षटकातील उरलेले आहेत. यावेळेला फक्त फ्लिक केलाय विशारद आहे त्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी होईल पूर्ण. दुसरा प्रयत्न होतोय का. मॅक्सवेल तर निघालाय पण या ठिकाणी थ्रो करण्यामध्ये काहीशी दिरंगाई आणि अजून 2 धावा म्हणजे आता स्कोर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 45 धावांवर. 44 धावा बेग युअर पार्डन 44 धावा आणि अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. पाहूया काय होईल या एका चेंडूवर. 44 आणि याच्यानंतर अजूनही एक षटक शिल्लक असेल. बॅटिंग एंडला आपण पाहतोय इस्तियाक जो आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय भांडूप स्ट्रायकर्स साठी. यावेळेला पुन्हा एकदा काहीशी लाईन मिस करतोय कृष्णा यावेळेला आणि अजून एक अतिरिक्तची धाव आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 45 धावांवर. अजूनही 7 चेंडूंचा गेम या ठिकाणी आपण पाहतोय शिल्लक असेल. 45 धावांवर अजूनही धावफलक स्थिर. इस्तियाक जोपर्यंत मैदानाच्या आत आहे तोपर्यंत नक्कीच मोठे फटके आपण अपेक्षा करू शकतो. त्याचप्रमाणे एका साइडनी मॅक्सवेल सुद्धा त्याला चांगला साथ देतोय. मॅक्सवेलनी अजूनपर्यंत खेळत असताना एक चौकार लगावलाय. त्याचप्रमाणे इस्तियाक आता शेवटचा चेंडू फेस करेल. ओहो यावेळेला नक्की स्पीड वाढवलाय ज्याला आपण म्हणतो आर्म बॉल. प्लीज जरा चेक करायचं लागलंय का खेळाडूला प्लीज. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 45 धावा आणि एकदा आपण टाइमकडे सुद्धा लक्ष देऊया. तर येस दिल्या गेलेल्या टाइमामध्ये तुम्ही हे षटक हाताळलेलं आहे तर त्याचमुळे कुठलाही 2 फलंदाज तुम्हाला क्षेत्ररक्षक आत घ्यायचा नाहीये. प्लीज कमिटी मधला कोण असेल तर मैदानाच्या आत पाणी पोचवायचंय. प्लीज पाणी पोचवायचंय मैदानाच्या आत. काहीशी दुखापत या ठिकाणी आपण पाहतोय. पाणी घेऊन जायचंय प्लीज. किंग स्पोर्ट्सचे आपले जे कोणी कमिटी मेंबर असतील पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आत. आपण पाहतोय ही दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. एका बाजूला आहे तो म्हणजे मंथन 11 बँड्रा त्याचप्रमाणे भांडूप स्ट्रायकर्स.
चला यस कंधारी किंग्स चा कर्णधार किंवा तुमचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे शिवा स्ट्रायकर्स फिरोजान कंपनी तुमच्यातला कोणी जर आला असेल तर आपल्याला कॉमेंट्री बॉक्सकडे नक्कीच येऊन नोंदवायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये तुमचा टॉस करणार आहोत. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू 4 आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर झालाय तो म्हणजे 45 धावा. येस शिफा स्ट्रायकर्स मलाड नक्कीच मैदानाच्या आत त्यांनी आपली ते आलेले आहेत. त्याचप्रमाणे कंधारी किंग्स यांचा देखील संघनायक किंवा कुठलाही प्रतिनिधी आला असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे बंधनकारक आहे. कुठल्याही संघाला यामधून सुटका नाही. ओ पहिला चेंडू रोहित याचा खेळून काढलाय समोरच्या दिशेने आणि नक्कीच जे करायचं होतं मॅक्सवेलला ते या ठिकाणी केलेलं आहे. स्ट्राईक वर आता आलाय इश्तियाकला आता आपण पाहू. स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या झाली ती म्हणजे 46. 44 धावांवर येऊन ठेवलाय तो म्हणजे संघ भांडूप स्ट्रायकर्स. अजूनही 5 चेंडू या षटकातील शिल्लक. रोहित वर्सेस इश्तियाक. ओहो यावेळेला समोरच्या दिशेने खेचून मारलाय. पाहूया काय घडतंय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर नाही. पुन्हा एकदा आलाय बॉल मैदानाच्या आत आणि नक्कीच मी म्हटलं होतं चेंडू जर मैदानाच्या आत आलाय तर तुम्हाला पळून घ्यायचे आहेत. 2 धावा फटका तर चांगला होता पण नक्कीच एकंदरीत भौगोलिक परिस्थिती जर आपण मैदानाची पाहिली तर नक्की झाडं आहेत आणि झाडं तेवढीच महत्वाची आहेत आपल्या जीवनासाठी सुद्धा. ओहो या वेळेला पुन्हा एकदा आर्क मध्ये तर होता पण मिस करतोय फलंदाज इश्तियाक. आणि आता उर्वरित 3 चेंडूंमध्ये इश्तियाकचा हा टार्गेट असेल की किमान 1 ते 2 मोठे फटके येणं हे संघासाठी फार महत्वाचं होऊन ठेपलंय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 48 धावा. हो या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं व्हेरिएशन ज्याला मुंबईच्या लोकल लँग्वेज मध्ये आपण म्हणतो उलटा. नक्की उलटा या ठिकाणी हाताळला होता रोहित यांनी पण पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर. नक्कीच पंच आम्हाला कळवतात की इट इज अ व्हाईट बॉल. अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक. यावेळेला संधी तर आहे. रोहित स्वतः बॉलच्या खाली आणि या ठिकाणी गुड कॅच. आपण पाहतो प्रेक्षकांनी सुद्धा नक्कीच अप्रिशिएट केलंय. टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतो मैदानाच्या आत. यावेळेला जावं लागेल. आणि 48 धावांवर आतापर्यंत मजल मारली आहे ती म्हणजे टीम भांडूप स्ट्रायकर्स यांनी. आकाशला आता आपण पाहतोय आकाश झा. अजूनही 2 चेंडू या इनिंग मधले शिल्लक आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 49 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहूया कसा कमबॅक यानंतर करेल तो म्हणजे रोहित खरात. आकाशला नक्कीच या 2 चेंडू मधला 1 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं हे नक्कीच बंधनकारक असेल. ओहो यावेळेला चांगली गिरकी घेतली चेंडू रे रनआउटची संधी आणि या ठिकाणी नक्कीच रवीने तेच करून दाखवलंय. अजून एक फलंदाज रनआउटच्या सुरुवात बाद ग्लेन मॅक्सवेलला आपण पाहतोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आता पॅव्हिलियनच्या दिशेने. अजून एक विकेट. अनिकेतला नक्कीच यावेळेला आपल्या हाती सूत्र घ्यावे लागतील कारण अजूनही स्कोर थांबलाय तो म्हणजे 49 धावांवर. शेवटचा चेंडू या इनिंग मधला खेळून काढलाय कवच दिशेने. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली. अभिषेक टिपतोय झेल. फलंदाज बाद. आता संघाला हवे असतील तर म्हणजे 50 धावा. टीम भांडूप स्ट्रायकर्स प्रथम फलंदाजी करत असताना मजल मारू शकलाय तो म्हणजे 50 धावांपर्यंत. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहू टीम मंथन 11 बँड्राला चेस करताना 50 धावा.
रोहितने नक्की शेवटचे शतक हाताळत असताना फक्त आणि फक्त 4 धावा देत असताना 3 गडी त्यांनी गारद केल्यात. चांगली बॉलिंग होती रोहितची. आता नेक्स्ट इनिंग मध्ये आपण पाहू टीम मंथन 11 ला बॅटिंग करत असताना 50 धावांचं लक्ष असेल. पाहूया कशा प्रकारे चेज होईल. दुसऱ्या फेरीत त्याला पहिला सामना आपण पाहतोय टीम मंथन 11 विरुद्ध टीम भांडूप स्ट्रायकर्स मध्ये. नक्कीच सामना रंगेल आणि रंगायलाच हवा. त्याच्यासाठी प्रेक्षक सुद्धा एवढ्या संख्येत मैदानाच्या आत आलेले आहेत. 30 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल टीम मंथन 11 ला. सनी दादा मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. आपल्याला सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद गौरांगजी कदम. आपण मॅच ऑन करतोय. टार्गेट सेट झालेले मला असं वाटतं 50 धावांचं पूर्ण करायचं आहे 30 चेंडूंमध्ये. आणि पाहूया या धावांचा पाठला केला जाईल का. भांडूप स्ट्रायकरच्या वतीनं 49 धावा बनवल्या आणि मंथन 11 या संघाला 50 धावा चेस करायच्या आहेत. खरं तर शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या आणि 3 विकेट्स. तर हे देखील एक लक्षात घेणारं षटक राहिलेलं आहे. चला बॅटर्स घाई करा प्लीज. मित्रांनो ही स्पर्धा आपली आहे आणि आपली स्पर्धा असताना आपलं देखील योगदान समसमान असायला हवं. तशाच सहकार्याची अपेक्षा आयोजकांना तुमच्याकडून आहे. आणि तुम्ही हुशार आहात, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही समजदार आहात आणि तुमचं वर्तन जर समय सूचकतेचं असलं तर आजचं वेळापत्रक योग्य पूर्ण होईल. उद्या पहिला बॉल 9:30 वाजता डिलिव्हर होणार आहे. लक्षात घ्या जे उद्याचे 2 संघ असतील सकाळचे त्यांनी लवकर यायचं आहे. 9:30 वाजता उद्याचं वेळापत्रक स्टार्ट होईल.
आपण पाहतोय किंग स्पोर्ट्स चारकोप आयोजित शिवसेना शाखा क्रमांक 18 पुरस्कृत नगरसेविका चषक 2025 सन्माननीय संध्याताई विपुल दोशी नगरसेविका अध्यक्ष शिक्षण समिती तसेच सन्माननीय विपुलजी दोशी बोरिवली विधानसभा संघटक यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. श्री साई सेवा संघ यांचं देखील तितकंच चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. चला लेट स्टार्ट. 22 मिनिटाचा कालावधी स्टार्ट होतोय. 2:39 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर होतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर होतोय सज्ज सुमित आवटी बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि स्ट्रायकरला फलंदाज आहेत नागेश वाडेकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला विशारद पगारे. तिघही मुंबईतील जबरदस्त प्रतिभावंत खेळाडू आहेत आणि ती प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. नागेश वाडेकरने मागची 2 वर्ष तर गाजवलेली आहेत. अर्धशतक शतक यामध्ये तर तो खूप चांगला खेळ देतोय आपल्या संघासाठी. ज्या संघात तो खेळतो विशारद पगारे लालबागचा सुपरस्टार. सुमित आवटी एक वेगळी शैली. पंच केले बॉलला क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला वरच्या दर्जाचं. अनिकेतच्या वतीने तो बॉल स्टॉप झाला. एक सिंगल पूर्ण झाली. लेफ्टी बॅटर विशारद पगारे. स्ट्रायकर एंडला गरम खडाचं मैदान लालबागच्या राजाच्या चरणी आपण वर्षभर नतमस्तक होत असतो. आज मागे गणेश जयंती आहे आणि मागच्या पर्वाच्या लालबाग प्रीमियर लीग जेव्हा झालं होतं त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज विशारद पगारेला मिळाली होती आणि विक्रांतजी जाधव यांच्या नेतृत्वाअंतर्गत विशारद देखील एक चांगलीच मेहनत घेतोय आणि कॅपेबल आहे. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तो खेळतो. अंडर 25 खेळलाय, व्यवसाय क्रिकेट खेळलाय, रेग्युलर क्रिकेट मुंबईचं खेळतोय. सुमित आवटी चांगले स्किल सुमितची गोलंदाजी करताना. थोडं इम्प्रोवाइज करायचं होतं. हँड आय कोऑर्डिनेशन जुळलं नव्हतं. बॉल मागे जातोय. एक सिंगल तर पूर्ण केलेली आहे विशारदने आणि स्ट्रायकरला नागेश वाडेकर. धावसंख्या 2 झाले. प्रत्येक षटकामागे 10च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यापैकी थोडा सावध पवित्रा या पहिल्या 2 चेंडूंवर दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळाला. सुमित हात खुले करण्याची संधीच देत नाहीयेत. एक सुमितची एक स्किल, हायाम ॲक्शन, त्यानंतर संभ्रमात टाकणारी त्याची शैली आहे फलंदाजाला. सुमितला ओळखताना थोडासा वेळ लागतो. बॉल ग्रिपिंग कशी आहे सुमितची हे पाहता पाहता वेळ निघून जातो. बॉल डिलिव्हर होतो आणि त्या सुमित मनातला फटका मैदानात फलंदाजांना खेळता येत नाही. पण यावेळेस बघा आम्ही म्हणालो होतो की बॉल डिलिव्हर करताना तो संभ्रम तो निर्माण करतो फलंदाजाच्या मनामध्ये. नागेशला परतावं लागते. कव्हरला झेल देऊन नागेशचा खेळ संपतोय. धक्का पहिला बसतोय टीम भांडूप स्ट्रायकरच्या विरोधात मंथन 11चा. मंथन 11चा पहिला फलंदाज बाद झालेला आहे. रवी लिंगाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ पॉवर पॅक्ड आहेत, नो डाऊट अबाउट इट. आपण सकाळचे 3 सामने पाहिले तर एक वेगळीच अनुभूती प्रेक्षकांना मिळाली. प्रत्येक वेळा प्रेक्षक फलंदाजाच्या प्रेमात असतो. पण आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण गोलंदाजांचं वर्चस्व पूर्णतः पाहिलं. 2 हॅट्रिक्स, आफताबची एक हॅट्रिक आणि एक प्रेमियाची एक हॅट्रिक. तर 2 हॅट्रिक्स एकाच स्पर्धेमध्ये एकाच दिवसात पाहायला मिळाल्या. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 2, 1 गडी बाद. रवी हलका त्याने बॉलला प्लेस केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थोडी घाई झाली पण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट करतो रवी. स्ट्राईकवर पोहोचतोय आता विशारद. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. आतापर्यंत या षटकाला चांगला न्याय मिळालेला आहे. खरं तर फोर्थ स्ट्रायकर या संघाकडून गोलंदाज सुमित औटीच्या वतीनं आणि म्हणूनच पर्यायांचा वापर अचूक केला पाहिजे. भांडूप स्ट्राईक फोर्थ स्ट्रायकर सकाळी जिंकलेला संघ आहे. पहिल्या फेरीतून पुढे गेलेला आहे आणि भांडूप स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावा डिफेंड करताना. हो खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, पुल केलाय. बॉल जातोय मिड विकेटला. एक सिंगल पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू केलेत फलंदाजांनी. 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. विशारदचा तो एक कम्फर्ट झोन आहे. तो क्रॉस बॅटेड लिलया खेळतो. तितकेच चांगले वी मध्ये खेळतो. मेरिटवर चांगला खेळ देतो. बघा झाडाची सावली आवश्यक आहे पण त्या सावलीत बसू नका. आपण जरा बाजूला पहा. जे प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले आहेत झाडाच्या सावलीमध्ये मुख्य मंचाच्या समोर आपण कृपया जागा द्या. तिकडे बाउंड्री लाईन आहे. आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी ती सूचना देतीलच आमच्या प्रेक्षकांना. सुमित आवटी ओव्हर द विकेट.
फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलंय जरूर. बॉल जातोय मिड विकेट स्क्वेअर लेग झोन मध्ये. चेस चालू आहे. बॉलला कलेक्ट करून थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. अचानकपणे विशारद वगैरे आता ड्रायव्हिंग सीट वर बसवण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची सुमित आवटीची, पण त्यानंतर शेवटच्या 2 बॉल्सवर 4 धावा वसूल केलेल्या आहेत विशारदने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 50चा पाठलाग करताना धावसंख्या झाले 7. जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू 43 धावांची गरज. 24 balls and 43 runs required to win. मंथन 11. एका बाजूला भांडूप स्ट्रायकर्स कडून आता पाहूया कुठला गोलंदाज वापरला जातोय. पहिलं षटक सुमित अवटीचं चांगलंच राहिलं, इकॉनॉमिकल राहिलंय. म्हणजे आस्किंग रन रेट पेक्षा कमी धावा सुमितने खर्च केलेले आहेत. आणि त्या गोलंदाजासाठी गोलंदाज येतोय तरुण बिस्टा. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत सेकंड ओव्हर साठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. एक कमी क्षेत्रफळ असलेले हे मैदान आहे. बिहाइंड द विकेट फील्ड पोझिशन वाचतायत आणि त्याचमुळे ते जे क्षेत्ररक्षक आहेत जे आपण नेहमी ओपन ग्राउंडला मागे ठेवतो, म्हणजे फाईन लेगला असेल, थर्ड मॅनला असेल, तर त्या 2 फील्ड पोझिशन आता तुम्ही इकडे युटिलाइज करू शकता या मैदानावर. आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षक थोडे जवळ आहेत एकमेकांपासून. गॅप शोधून ते स्ट्रोक्स आपल्या संघासाठी जोडायचे आहेत फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 7 धावा मिळाल्यात मंथन 11 या संघाला. भांडूप स्ट्रायकर कडून आता बॉलिंग ट्रॅकवर तरुण बिस्टा. शफल झाले होते. बॉल स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झाला. फेअर बॉल. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने होते. त्याचमुळे गार्ड घेणं किती इम्पॉर्टंट आहे. शफल होणं म्हणजे सफल होणं असं नाहीये. बॉलचा वेग देखील तितकाच भन्नाट आहे तरुणचा. पहिला बॉल येतोय डॉट या षटकातला. शफल जरूर झाले. यावेळेस स्टम्प्स रोखले होते. नक्कीच इम्पॅक्ट आउटसाइड द स्टम्प्स. हाईट फॅक्टर त्यांनी लक्षात घेतला. बॉल थायपॅडवर आदळला होता. चांगली सुरुवात या षटकाची गोलंदाज तरुण करतोय. सुरुवात सोपी नसते. सुरुवात सोपी बनवावी लागते, त्यासाठी करावी लागते. मेहनत ती करतायत दोन्ही गोलंदाज. आणि त्यातल्या त्यात रवी सारख्या फलंदाजाला हात खुले करण्याचा मोकाच मिळत नाहीये. फ्रूट सलाड बॉलिंग पाहायला मिळते गोलंदाज तरुण बिस्टाची. टप्प्यामध्ये बदल होत आहेत, गतीमध्ये बदल होत आहेत आणि त्याचमुळे या सर्व गोष्टींना ओळखता ओळखता 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 डॉट्स आले. धावसंख्या थांबले 7 वर. वेळीच प्रयत्न करावे लागतील. आता ती संधी मिळते. ज्या संधीची वाट रवी पाहत होता. व्हाईट बॉलची एक्स्ट्रा रन मिळते. एकादवीची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 8. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. सरप्राइझिंगली या मैदानावर तितके मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत. आपण जर सकाळपासून पाहिले तर गौरांग, कारण लो स्कोरिंग मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. एव्हाना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो तर स्कोर होतो आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा चौकार षटकार पाहण्यासाठी पोहोचलेले असतात. पण तुम्हाला जर कंप्लीट क्रिकेट पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच भेट द्या नगरसेविका चषकाला, ज्यामध्ये गोलंदाजांचा देखील तो अप्रोच काय असतो, त्यांच्या मनावरचं दडपण जे असतं ते कसं सांभाळलं जातं ते या स्पर्धेत पाहायला मिळते. दरम्यान रवीचा हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रवीचा खेळ संपला. पुन्हा एकदा गोलंदाजाची जादू या स्पर्धेत पाहायला मिळाली. तरुणच्या खात्यात जाते विकेट. रवीचा खेळ संपला. चर्चा तीच गौरांग आपण करत होतो की गोलंदाजांचा दबदबा काय आहे. सकाळपासून आपण पाहतोय थोडीशी फायरी विकेट आहे. मला असं वाटते बॉल खूप जास्त वेगाने स्पीड होऊन बॅटरपर्यंत पोहोचत आहे, त्याचमुळे ते टायमिंग जुळत नाहीये. क्रिकेट हा वेळेचा खेळ आहे, वेळ जुळवण्याचा खेळ आहे. वेळ जुळली नाही तर मग तुमचा तो खेळ जास्त काळ टिकत नाही. सकाळपासून आपण तेच पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. मंथन 11 संघाकडून कॅप्टन यश कोठारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बघा आजकालचं क्रिकेट यंगस्टारचं आहे. विविध अंडर 25 स्पर्धा आपण पाहतो, अंडर 23 स्पर्धा पाहतो, ज्या ठिकाणी देखील तितकेच चांगले क्रिकेटपटू घडत आहेत. त्याचमुळे मला असं वाटतं विशारद आणि यश यांची ही जोडी खूप महत्त्वाची ठरेल मंथन 11 या संघासाठी. कारण सुरुवातीचे बॅटर्स तितका चांगला खेळ देऊ शकले नाही, पण आता मिडल ऑर्डरला ती जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारीचं ओझं जेव्हा खेळाडूंच्या खांद्यावर टाकलं जातं तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात. चांगला खेळ त्यांच्याकडून संघाला मिळतो आणि पाहूया ती जबाबदारी उचलली जाते का यश आणि विशारदच्या माध्यमातून. धावसंख्या 9. गडीबाद झालेले आहेत 2. जाऊ दिले बॉलला. कुठल्या चेंडूला तोडायचंय, कुठल्या चेंडूला सोडायचंय
तेव्हान फलंदाज यश कोठारीला आहे. वाईट बॉलची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज अजूनही आहे. थोडस लांबलेलं षटक आहे कारण 3 वाईड्स या षटकामध्ये, 3 डॉट्स आणि 1 विकेट. तरुण प्लेसमेंट चांगली आहे. डोक्यावर बर्फ ठेवून खेळतोय फलंदाज यश. मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ नव्हता आणि जर सिंगल डबलचा खेळ तुमच्याकडे नाहीये तर मग त्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. तेच चित्र मागच्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं आणि त्याचमुळे आपण ज्या स्पर्धेत खेळतोय त्या स्पर्धेत मागे काय घडलंय ते लक्षात घेणं देखील तितकंच फायद्याचं ठरतं. सिंगल कंप्लीट करून स्ट्राईकवर विचारातला आणलं. शेवटचा एक बॉल बाकी. या षटकात धावसंख्या 11 झाले, माफ करा 10 धावा झालेल्या आहेत. 10 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 40. ओफ, परफेक्ट यॉर्कर. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार. गोलंदाजाच्या खात्यात जाते विकेट आणि आता विशारद सुद्धा पवेलियन बॉक्सचा रस्ता पकडू लागलेला आहे. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 11 धावा. 2 षटकाचा खेळ संपला. 11 झाल्या. जिंकण्यासाठी अजून 39 ची गरज आहे. बॉल शिल्लक 18. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. चला 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे. नाही टॅली 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला 2 षटकांसाठी. चला बॅटर देखील घाई करायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत मंथन 11 कडून. बॉलिंगसाठी सुमितलाच कंटिन्यू करण्यात आले आणि नवीन बॅटर मैदानाचे किसन देवेंद्र. ISPL मुळे कित्येक क्रिकेटपटू आपण वेगवेगळ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये पाहत नाही आहोत. पण मला असं वाटते हे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना 40 दिवसांचा एक अल्टिमेटम मिळालेला आहे स्वतःला सिद्ध करण्याचा. जर हे सर्व खेळाडू, हे तर जुने जाणतेच आहेत, म्हणजे आपण रवीचा उल्लेख केला, आपण किसनचा उल्लेख केला, पण आता हे जे हर्ष यश आहे किंवा विशारद आहे किंवा नागेंद्र आहे किंवा सुमित आहे, यांच्याकडे अल्टिमेटम आहे. कारण जर तुमचा खेळ चांगला तर तुमच्या मानधनाची रक्कम वाढते. त्याचमुळे 40 दिवसांमध्ये जितकं चांगलं क्रिकेट तुम्हाला देता येईल, ज्या संघामध्ये तुम्ही खेळताय तुम्हाला द्यावं लागेल, जेणेकरून तुमचा देखील तो दर्जा, तुमचा तो हुद्दा वाढणार आहे या 40 दिवसांमध्ये. तर स्ट्रायकर एंड फलंदाज आहेत यश, नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज आहेत किसन देवेंद्र. सुमित सेकंड ओव्हर त्याची हाताळतोय. वैयक्तिक स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड विकेट असं एक काउंटर अटॅक करणारं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे फलंदाज यश साठी. यश कोठारी आपण बार होता पण ऑन साइडला शॉट ऑन पुल केले. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट केली जाते एकाच मध्ये. बॉलिंग एंडला थ्रो. एका धावेची वर. धावसंख्या पोहोचते 12 धावा. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17 चेंडू 38 धावा. वेळीच प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. कधी कधी सिच्युएशन ओळखून सुद्धा तुम्हाला अटॅक करावा लागतो. जर सिच्युएशन तेच मागते तर ते द्यावं लागतं आणि त्यासाठी समान कालांतराने ते मोठे स्ट्रोक्स यावेच लागतील टीम मंथन 11 साठी. भांडूप स्ट्रायकर्स कडून चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. 2 गोलंदाज वापरले जात आहेत आणि दोघांची कामगिरी भन्नाट राहिलेली आहे, वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. ड्राईव्ह केला हलक्या हाताने. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मेल. अजूनही ती घाई गडबड दिसत नाही. ताई जरा वेगानं चालला तर बरं होईल. मागी गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 13 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे. खरं तर सुमितच्या पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल कंप्लीट केल्या. थोडासा वेळ फलंदाज स्वतःला देत आहेत. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खेळपट्टीवर थांबतायत. सुमित ओव्हर द विकेटनं. चकवा देणारा धीम्या गतीचा बॉल होता हा. तर एक मिस्ट्री बॉल आहे सुमितचा. दाखवायचं काय आणि द्यायचं काय यावरच या चेंडूची हाताळणी सुमित औटीने केली. अँड वाय ही इज बेस्ट फॉर ओपनिंग बॉलर, त्यासाठी त्यांनी देखील ते प्रमाण दिलेले आहे. ही इज द बेस्ट फॉर दॅट पोझिशन. सुमितने आतापर्यंत स्पेलला खूप चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे. इकॉनॉमिकल राहण्यावर भर दिलेला आहे. यावेळेस पूल करून बॉलला गुल केलाय. थेट मिड विकेट सीमारेषेच्या पार. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन पूर्ण केलंय. 6 धावांचं इंटेन्शन. बॅक इन ऍक्शन. यश कोठारी षटकार.
कोणीच झालं जिंकण्यासाठी अजून 31 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 31 धावांची गरज. षटकार खूप काही सांगून गेलेला आहे की आम्ही सुद्धा या धावांना चेस करण्यासाठी सज्ज आहोत. आमचे प्रयत्न सुरू आहेत. वर्क इन प्रोग्रेस असंच मैदानाच्या आतमध्ये यश सांगतोय. फुल टॉस बॅक टू द बॉलर सुमित. काय वेगानं ही घटना घडली. खूप कठीण असते मित्रांनो. पाहता पाहता सोपं वाटतं पण जेव्हा गोलंदाज बॉल डिलिव्हर करतो त्याचं शरीर पुढच्या बाजूने झुकलेलं असतं. पण अशा वेळेला लगेच तुमच्याकडे वेगानं बॉल येतो. तुम्ही इतक्या वेगानं रिफ्लेक्स दाखवता. तो तुमचा फिटनेस आहे पण प्रत्येकाला ते जमणार नाही. पण सुमितचा प्रयत्न खूप चांगला होता बॉल स्टॉप करताना. दरम्यान येतो हा डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी. जिंकण्यासाठी आता 31 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 31 धावांची गरज. एक मोठा स्ट्रोक खेळून चालला नाही. एक घास खाऊन पोट भरत नाही. त्याचमुळे आता सातत्यानं ते प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला. जितक्या वेगानं चेंडू हाताळला होता तितक्याच वेगानं बॅट स्विंग पाहायला मिळाली. लॉंग ऑन क्लिअर करण्याचा इंटेंट होता फलंदाज यशचा पण तो इंटेंट बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणून पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला. या षटकात फक्त 7-8 धावा मिळाल्यात टीम मंथन 11ला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. जिंकण्यासाठी अजूनही 31 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 12. चला टॉस साठी दोन्ही संघाने तयारीत राहायचं. कंधारी किंग्स अँड शिफा स्ट्रायकर्स मालाड. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. शिफा स्ट्रायकर्स मालाड आणि कंधारी किंग्स बी रेडी फॉर टॉस. बघा आतापर्यंत आपण 7 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. आतापर्यंत 16 मिनिटं आपण घेतलेली आहात या 3 षटकांसाठी. आता स्पेल तर संपलंय सुमितचं. तरुण तर गोलंदाजी करू शकणार नाही. तर बॉलिंग ट्रॅकर बॉलर येतोय सन्मेश येत आहेत. सन्मेश वाघमारे भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय. स्ट्रायकर एंडला किसन देवेंद्र. सातत्याने क्रिकेटची सेवा कित्येक दशकांपासून किसन करतोय. व्यावसायिक क्रिकेटसाठी समर्पण देतोय. मुंबईत विविध स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहतोय आणि आता संघाची गरज ओळखताना ज्या कामासाठी तुम्हाला संघामध्ये निवडलेलं आहे ते काम देण्याची गरज भासलेली आहे. मागणी तसा पुरवठा म्हणजे मागणी आहे मोठ्या स्ट्रोकची, मागणी आहे जास्त धावांची, मागणी आहे तुमच्या आत्मविश्वासाची आणि पाहूया ती मागणी पूर्ण केली जाते का किसन देवेंद्रच्याकडून. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 ची गरज. सन्मेश बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत फायटी बॅटरसाठी. फुल टॉस बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषाच्या पार. नाही थांबणार. दाखवणार आपला स्पार्क स्टार षटकार. म्हणजेच किसन देवेंद्र आणि आता तो फुल टॉस बॉल कसा सोडेल हा तर एक सोपा मौका होता आणि त्या सोप्या मौकावर उत्कृष्ट षटकार खेचत असताना ती बरोबरी साधलेली आहे. धावांना चेस करण्याची 11 चेंडू 25 ची गरज आहे. सुरुवात या षटकाची खरं तर मंथन 11 या संघाच्या बाजूने होते. किसन देवेंद्रच्या वतीने होते. दोन्ही फलंदाजांच्या वतीने एक मोठा स्ट्रोक आलेला आहे. जी आवश्यकता होती मंथन 11 या संघाची रन चेस करण्याची. आता थोडं दडपण वाढते भांडूप स्ट्रायकर्स वरचं. 11 चेंडू 25 धावा. आडव्या बॅटनं स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून एक एक्स्ट्रा रन मिळेल. एका धावेची वाढ होईल. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 26. जिंकण्यासाठी आवश्यकता 11 चेंडू 24 धावा. आज सर्व सामने मला असं वाटते ते शेवटच्या टप्प्यापर्यंत जातील कारण आज आयोजकांनी नारळ विभाजित फोडलेला आहे. त्याचवेळी क्रिकेटचा खेळ आज खूप आवश्यक असतो. शेवटच्या मोमेंटपर्यंत पोहोचायला हवा. त्यासाठी तो पोहोचतोय. फुल टॉस बॉल. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय किसन देवेंद्र. व फुल टॉस टू किसन आणि ते 2 फुल टॉस
आणि 2 फुल टॉसवर 12 मिळाल्यात आणि धावसंख्या पोहोचते आता 32 वर. जिंकण्यासाठी 18ची गरज, बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. अचानकपणे एक शॉर्ट मीटिंग तुम्हाला पाहायला मिळाली गोलंदाज सन्मेशच्या बाजूला, कारण 2 षटकार या अगोदरच त्यांनी खर्च केलेले आहेत. एक वाईट बॉलची एक्स्ट्रा रन मिळालेली आहे. तर 2 चेंडूंमध्ये 13 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. पण पाहूया या पुढच्या 4 चेंडूंवर ज्या सन्मेशला आपण ओळखतोय तो सन्मेश पाहायला मिळेल का. हवेत आहे बॉल, सरळ बॅटचा केलाय वापर, बॉल करतो हवाई सफर, थेट जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. किसन देवेंद्रचा विंटेज सिक्सर षटकार. आहे जिंकण्यासाठी. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, क्रिकेटची हीच मजा लुटण्यासाठी प्रेक्षक या मैदानात आलेले आहेत आणि क्रिकेटचा तोच थरार पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत. पहिले 3 चेंडू जरी सन्मेशच्या बाजूने नाही गेले पण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बघा, फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्याचमुळे पहिल्या 3 चेंडूंवर जरी सन्मेशला ते यश मिळालं नाही पण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि त्याचमुळे जसं मी उल्लेख केला की ज्या सन्मेशला तुम्ही आम्ही सर्व ओळखतोय तो सन्मेश पाहायला मिळेल का. एका बाजूला किसन देवेंद्र ज्याला आपण ओळखतोय तो मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतोय, पण सन्मेश कडून देखील आता तीच अपेक्षा आहे की तो ज्या कामासाठी संघामध्ये निवडला गेलेला आहे ते काम पुढच्या 3 चेंडूंवर सन्मेशच्या वतीने पाहायला मिळेल का. दुसऱ्याची कृती तुमचं स्वप्न पूर्ण करणार नाही, तुमची कृती तुमच्या संघासाठी महत्वाची आहे आणि पाहूया ती कृती सन्मेशची पाहायला मिळते का. जिंकण्यासाठी 9 चेंडू 12 धावांची गरज आहे. मंथन 11ला क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल अपेक्षित आहे आणि हे बदल फायद्याचे ठरतील का. किसन फुल मूड मध्ये आहे, इन ऍक्शन मध्ये आहे, धावांना चेस करण्यासाठी तयार आहे. सन्मेशने संधी निर्माण केली, एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन किसनचा खेळ संपणार होता. आता ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल निसटलाय आणि सन्मेश कुठेतरी परत येत होता पण त्याला मोका मिळालाय पण क्षेत्ररक्षकाची मदत मिळाली नाही. कॅच ड्रॉप. आता सन्मेश करेल तरी काय, कुठेतरी एक आनंदाचा क्षण मिळणार होता खर तर भांडूप स्ट्रायकर्सला, पण तो क्षण सुद्धा क्षेत्ररक्षकाने घालवला. जिंकण्यासाठी आता आव्हान 11चं आणि आता 10 धावांची अजूनही गरज आहे. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही संघामध्ये खेळता, मग तो फिल्डिंगचा असू द्या, तो बॅटिंगचा असू द्या, तो बॉलिंगचा असू द्या, एव्हरी परफॉर्मन्स इज काउंटेबल. सन्मेश बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकर फलंदाज आहेत. यश सन्मेश अजूनही तो मेहनतीचा भाग आपल्या लक्षात ठेवतायत, आपल्या मनात ठेवतायत. अराउंड विकेट. हो, खेचून मारलाय, ताकदीने मारलाय, सरळ मारलाय, लॉंग और क्लिअर. आता पुन्हा एकदा यश इन ऍक्शन विथ किसन देवेंद्र षटकार. आणि यू टर्न घेतलेला आहे, ड्राईव्ह केलंय, बॉल पोचतोय लॉंग ऑनला, एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी किसनचा कॉल, लॉंग एंडला थ्रो, त्याचमुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची मदत मिळते. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 48. जिंकण्यासाठी 6 चेंडू 2 धावांची गरज. 6 balls and 2 runs required to win. काय सुरुवात होती खरं तर भांडूप स्ट्रायकरची. सुमित अवटी इकॉनॉमिकल, दोन्ही षटक इकॉनॉमिकल, त्यातल्या त्यात तरुण बिस्टा, तरुण देखील काय सुरुवात दिली. पण एक षटक म्हणजे कधी कधी काही फलंदाज षटकारांचं गणित मनात ठेवतात की 4-5 डॉट झाले तरी ते चालतील, 2-3 खेचायचे बस, आणि यांनी 5 खेचलेत. म्हणजे 2
यशने खेचले आणि 3 किसन देवेंद्रने. मागचं षटक हे 29 धावांचं होतं. म्हणजे आता 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत तर शेवटच्या षटकासाठी आकाश येत आहेत. आकाश क्षेत्ररक्षण जवळ केलेलं आहे किसनसाठी. आकाशचा पहिला बॉल 5व्या षटकातला ओव्हर द विकेट. हो स्वीप केलंय. लेट्स सी 1 धाव मिळते की 4. ही 1 धाव मिळते. स्कोर लेवल झाले. जिंकण्यासाठी 5 चेंडू एका धावेची गरज. 5 बॉल 1 रन रिक्वायर्ड टू विन. सामना जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे पण अजूनही कंपल्सरी चेस असल्यामुळे डॉट बॉल्स मॅटर करतात. विकेट मॅटर करते. त्याचमुळे अजूनही आशा सोडून चालणार नाही भांडूप स्ट्रायकर्सला. हो यावेळेस बघा उंच उडी घेतली. उंची कमी आहे खरं तर किसनची पण तरी स्ट्रोक कंप्लीट केलेला आहे. बॉल स्क्वेअर लेग सीमरच्या पलीकडे पोहोचतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा चेस कंप्लीट झालेला आहे. सामना जिंकतोय मंथन 11. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम भांडूप स्ट्रायकर्स. आणि मॅन ऑफ द मॅच जातोय किसन देवेंद्र.